नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी तुमचे जे काही डाऊट्स असतील ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून क्लिअर करण्यात आलेले आहेत। तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांची उत्तरं एक्झामच्या संबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। अगदी तुमच्या लँग्वेज सिलेक्शनपासून एक्झामची फीस तसेच तुमचं क्वालिफिकेशन काय काय असणार आहे या सर्व गोष्टींची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झामसाठी भेटणार आहेत। व्हिडिओ कमी वेळाचा परंतु खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूया। तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून FAQची PDF आपल्याला भेटलेली आहे। FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं आपल्याला उत्तर या PDF मध्ये भेटणार आहे। पहिला प्रश्न आहे, हु आर इलिजिबल टू अप्लाय महाटेट एक्झाम ॲप्लिकेशन क्रायटेरिया काय आहे? डिफरंट क्रायटेरियाज जे काय असतील पेपर 1 साठी आणि 2 साठी काय असणार आहेत पाहूया। आता पहा, स्टँडर्ड 1st to 5th म्हणजे पेपर 1 आहे, त्याचं मॅन्डेटरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे? मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी, जे काय अनिवार्य आहे ते शैक्षणिक पात्रता म्हणजे काय आहे? 10वी आहे। 1 ते 5चा पेपर द्यायचा असेल तर तुमचं कंपल्सरी शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी असली पाहिजे। आणि मॅन्डेटरी प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे व्यावसायिक पात्रता तुमची काय असली पाहिजे पेपर 1 साठी म्हणजे 1 ते 5 साठी? तर पहा, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन DED अँड इक्वॅलंट हे कंपल्सरी असलं पाहिजे, किंवा ग्रॅज्युएट इन टीचर एज्युकेशन BEd और इक्वॅलंट। तर पहा, या ठिकाणी DED तुमचं असलं पाहिजे किंवा इक्वॅलंट असलं पाहिजे। काही लोकांचं DED असेल, काही लोकांचं DLED असेल, आणि या ठिकाणी ऑरमध्ये ग्रॅज्युएट इन टीचर एज्युकेशन दिलेलं आहे। याचा अर्थ या ठिकाणी BEd नाही, ठीक आहे। पेपर 1 जर देत असाल तर याचा अर्थ या ठिकाणी BEd घेता येणार नाही। तर जो 4 वर्षांचा एक कोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो? BA-Ed किंवा BSc-Ed जे आहे, जो 4 वर्षांचा कोर्स आहे, ठीक आहे, त्याच्या संबंधी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर पहा, पेपर 1 साठी आपण पाहतोय SSC कंपल्सरी असलं पाहिजे 10वी। त्यानंतर मॅन्डेटरी प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय आहे? डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन DED DLED असलं पाहिजे, किंवा तुमचा 4 वर्षांचा जो कोर्स आहे, जी डिग्री आहे ती झालेली पाहिजे, ग्रॅज्युएट पाहिजे आपण टीचर एज्युकेशनमधून, ठीक आहे। पेपर 1 साठी हे क्वालिफिकेशन आहे। BEd या ठिकाणी चालणार नाही, ठीक आहे। तर हा जो 4 वर्षांचा कोर्स असणार आहे तो कोर्स आपण केलेला पाहिजे, तेव्हाच आपण पेपर 1 देऊ शकतो। यानंतर आता आपण पाहूया पेपर 2 बद्दल। तर पेपर 2 जो आहे तो 6वी ते 8वी साठी असणार आहे। त्याच्यासाठी मॅन्डेटरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे? तर तुमची 10वी पाहिजे प्लस तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट येत आहेत की आमचं DED झालेलं आहे, फक्त आम्ही पेपर 2 देऊ शकतो का? तर पहा, या ठिकाणी कंपल्सरी एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये दिलेलं आहे की तुमची 10वी झालेली पाहिजे आणि तुमचं कमीत कमी या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे। ग्रॅज्युएशन नसेल तर पेपर 2 तुम्हाला देता येणार नाही। प्लस या ठिकाणी जे काही व्यावसायिक पात्रता आहे ती कोणती आहे? पहा, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन DED अँड इक्वॅलंट, ठीक आहे, हे तर कंपल्सरी लागणारच आहे। प्लस ग्रॅज्युएट इन टीचर एज्युकेशन BEd अँड इक्वॅलंट, वर सांगितल्याप्रमाणे अशाच प्रकारचा 4 वर्षांचा जो कोर्स आहे तो तुमचा झालेला पाहिजे। आणि कंपल्सरी म्हणजे पेपर 2 साठी तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, हा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे, हे लक्षात ठेवा। बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये डाऊट होता की पेपर 2 द्यायचा आहे, फक्त DED झालेला आहे, परंतु या ठिकाणी पेपर 2 देण्यासाठी कंपल्सरी ग्रॅज्युएशन आवश्यक आहे। जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही द्यायचे असतील तर काय काय पाहिजे? तुमचं कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन DED झालेलं पाहिजे, DLED झालेलं पाहिजे, तर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 देऊ शकता। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न पाहूया। पहा, ऑफिशियल वेबसाईट काय आहे असा प्रश्न आहे दुसरा। ऑफिशियल वेबसाईट काय आहे? तर mahatet.in, याच्यावर जाऊन तुम्ही अप्लाय करायचं आहे। चला पुढचा महत्त्वाचा प्रश्न पाहूया। व्हॉट आर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड टू बी अपलोडेड ऑन रजिस्ट्रेशन और ॲप्लिकेशन फॉर्म? तर डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत? बऱ्याच ठिकाणी यादी मोठी भेटते तुम्हाला की या डॉक्युमेंट्स लागणार, त्या डॉक्युमेंट्स लागणार, परंतु इथं क्लिअरली सांगितलेलं आहे नो डॉक्युमेंट शुड बी अपलोडेड। कुठलंच डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही, फक्त तुम्हाला फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे फक्त तुम्हाला सेपरेटली अपलोड करायचं आहे, ठीक आहे। या ठिकाणी क्लिअर झालं, कुठलेही डॉक्युमेंट्स तुम्हाला एक्झामसाठी लागणार नाहीत, फक्त फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर पहा, हाऊ टू एडिट कॅन्डिडेट फोटो ऑन ॲप्लिकेशन फॉर्म, ठीक आहे। हा फोटो अपलोड करा, त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट एडिट करू शकता, काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। हे बाकीचे सर्व नॉमिनल क्वेश्चन्स आहेत, महत्त्वाचे प्रॉब्लेम्स जे तुमच्यासाठी फॉर्म भरताना अडचण ठरू शकतात त्या ठिकाणी आपण घेतोय, ठीक आहे। हाऊ टू एडिट कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे पहा। तर पहा, याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, आपण जेव्हा पेमेंट करतो त्यानंतर आपण कुठलीही माहिती एडिट करू शकत नाही। या ठिकाणी सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही पेमेंट करण्याच्या आधी जी काही तुम्हाला माहिती एडिट करायची आहे ती एडिट करून घ्या, त्यानंतर तुम्ही कुठलीही माहिती एडिट करू शकत नाही, ठीक आहे। खूप महत्त्वाचं आहे।
पुढचा प्रश्न आहे, आय हॅव सबमिटेड द कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर्म, आर वी डन विथ महाटेट ॲप्लिकेशन. तर पहा, आपण समजा आपला जो फॉर्म आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, तो आपण सबमिट केलेला आहे. तर मग आपला फॉर्म भरून झाला का, याचा असा अर्थ होतो का, तर नाही. तर बघा, आपण जेव्हा सक्सेसफुली पेमेंट करतो त्याच्यानंतरच आपला अर्ज सबमिट झाला असं म्हणता येईल. त्यामुळे पेमेंटच्या आधी तुमचा फॉर्म पूर्ण झाला असं होत नाही. महत्त्वाचा प्रश्न होता. आय फॉरगॉट द महाटेट युजर नेम और पासवर्ड, व्हॉट शुड आय डू. तर आता आपण समजा आपला युजर नेम किंवा पासवर्ड विसरलो तर आपण काय करायचं. तर पहा, सरळ आपण फॉरगॉट पासवर्ड त्या ठिकाणी करू शकतो आणि ज्या काही लॉग इन डिटेल्स आहेत ते आपल्या रजिस्टर्ड जो ईमेल असणार आहे त्याच्यावर येऊन जातील. जर समजा तुम्ही युजर नेम देखील विसरून गेलात तर काय करायचं. तर पहा, युजर नेम विसरलात तर तुम्ही रजिस्टर करू शकता. त्याच्यामध्ये असा काही प्रॉब्लेम होणार नाही की तुम्ही ऑलरेडी त्या मोबाईल नंबरवरून ईमेलवरून रजिस्टर केलेलं आहे, आता परत एकदा रजिस्ट्रेशन करू शकतो की नाही. तर तुम्ही परत एकदा रजिस्ट्रेशन करू शकता, त्या गोष्टीमध्ये टेन्शन घेऊ नका. जर युजर नेम विसरले तर पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करा, पुन्हा एकदा फॉर्म भरा. महाटीईटी एक्झामसाठी फीस काय असणार आहे हे आपण आता पाहूया. तर पहा, पेपर 1साठी रेग्युलर फीस किती आहे. जे रेग्युलर कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 1000 रुपये फीस आहे आणि जे पहा SC ST आणि डिसेबल्ड आहेत त्यांना किती असणार आहे तर 700 रुपये पेपर 1साठी. पेपर 2साठी रेग्युलर फीस असणार आहे 1000 रुपये आणि SC ST आणि डिसेबल्ड यांच्यासाठी असणार आहे 700 रुपये. जर तुम्ही दोन्ही पेपरचे फॉर्म भरत असाल तर रेग्युलर फीस आहे 1200 रुपये, SC ST आणि डिसेबल्ड कॅन्डिडेट्ससाठी असणार आहे 900 रुपये फीस. महत्त्वाचा प्रश्न पाहूया. महाटेट विल बी कंडक्टेड इन हाऊ मेनी मीडियम्स. कोणकोणत्या माध्यमातून महाटेट कंडक्ट होणार आहे. महत्त्वाची माध्यमं आहेत. एक तर मराठी आहे, दुसरा इंग्लिश आहे, यानंतर उर्दू आहे, बेंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नडा आणि हिंदी इतकं माध्यमं आहेत. विद्यार्थ्यांचा एक यामध्ये महत्त्वाचा प्रश्न होता की सर आम्हाला इंग्रजी हा विषय नको आहे, काय करायला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं आहे मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं. आपल्याला काय करायचं आहे, हिंदी काय करायचं आहे, लँग्वेज 1 म्हणून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही लँग्वेज 2ला काय घेऊ शकता, लँग्वेज 2ला तुम्ही मराठी किंवा इंग्लिश याच्यापैकी एक घेऊ शकता. तर लँग्वेज 1 काय घ्यायचा, हिंदी घ्यायचा, लँग्वेज 2 काय घ्यायचा, मराठी घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हिंदी आणि मराठी या लँग्वेजमध्ये पेपर देऊ शकता. बऱ्याच कमेंट्स येत आहेत की आम्हाला हिंदीमध्ये जर आम्ही लँग्वेज 1 घेतला, जसं की आपण जर समजा एक्झामचं जे मीडियम आहे, माध्यम आहे, ते जर आपण हिंदी चूज केलं तरच आपली लँग्वेज 1 हिंदी दाखवत आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की बाकीचे विषय आहेत, जसं की सामान्य विज्ञान आहे, परिसर अभ्यास आहे, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे, गणित आहे. हे सर्व विषय आपण जर माध्यम हिंदी घेतलं तर हिंदीमधून येणार का. आणि बऱ्याच ठिकाणी मेसेज आले, कमेंट्स आल्या की बरेच लोक सांगत आहेत की ते सर्व कसे येणार आहेत, हिंदीमधून येणार आहेत. तर हे कन्फ्युजन आपण दूर करूया. तुम्ही जर समजा माध्यम हिंदी निवडलं तर तुमची भाषा 1 ऑटोमॅटिकली हिंदीमधून येऊन जाईल आणि भाषा 2मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स राहतील, एक तर मराठी आणि दुसरा असणार आहे इंग्लिश. तर या दोन्हीपैकी तुम्हाला एक सब्जेक्ट चूज करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला इंग्लिश नको असेल तुम्ही मराठी चूज करा. आता तुम्ही हिंदी आणि मराठी या 2 लँग्वेजेस चूज केलेल्या आहेत. भाषा 1 तुमची आहे हिंदी आणि भाषा 2 आहे तुमची मराठी आणि माध्यम तुम्ही घेतलेलं आहे हिंदी. तर पहा, या ठिकाणी बाकीचे सर्व विषय 2 भाषेमधून येणार आहेत. पहिली भाषा आहे मराठी आणि दुसरी भाषा आहे इंग्लिश. तर लक्षात ठेवा, बाकीच्या विषयांचे प्रश्न हे हिंदीमधून येणार नाहीत तर मराठी आणि इंग्लिश अशा प्रकारे बायलिंगल येणार आहेत. खूप महत्त्वाचं आहे एक्झामसाठी, त्याच्यामुळे अजिबात कन्फ्यूज होऊ नका. फॉर्म व्यवस्थित भरा. एक्झामला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. व्यवस्थित तयारी करा. दररोज आपण आपल्या चॅनलवर मानसशास्त्र विषयाचे तसेच इतर सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. कालच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि भरपूर तुम्ही कमेंट्स केल्या. तुम्हाला कोणकोणत्या विषयांसाठी व्हिडिओज पाहिजे आहेत ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आपले आधीचे व्हिडिओ बघा. विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे सरांनी 2021मध्ये व्हिडिओ बनवले होते, आता ते पाहायचे का. मित्रांनो, सिलेबस चेंज झालेला नाही, ते सर्व व्हिडिओ पाहून घ्या. त्यावेळेस एक्झामच्या वेळेस विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग झाला होता. नक्की प्लेलिस्टमध्ये जाऊन ते सर्व व्हिडिओ पाहून घ्या, येणाऱ्या एक्झामसाठी कामाला येतील. दररोज तर मी नवीन व्हिडिओ बनवत आहे, परंतु आधीचे व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि तुमचे मार्क्स एक्झाममध्ये नक्की वाढतील. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.